नरेश मोदी कासारवडे संघ कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे त्वरित. मॅचला जशी सुरुवात होईल तसे होईल बदल समालोचक कक्षामध्ये आणि समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, पॉवरफुल कॉमेंटेटर, तरुण तडफदार कॉमेंटेटर, मॅन फ्रॉम खरं तर यवतमाळ पण सध्या मॅन फ्रॉम ठाणे डिस्ट्रिक्टचा एक बुलंद आवाज सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. स्वीट वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. कासार वडोली टीमचा संगणक, कासार वडोली टीमचा संगणक आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आयोजकाशी संपर्क साधायचे आहे. नरेश मूर्ती कासार वडोली टीमचा संगणक आपण या व्यासपीठावर आपण आयोजक कमिटीचे जे मेंबर आहेत आमचे आदरणीय तुफानदादा यांच्याशी आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. हे बघा सातत्याने सूचना करणं सुद्धा योग्य वाटत नाही, त्यासाठी कासार वडोली टीमचा संगणक आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल आणि आपण आयोजक कमिटीचे आमचे मेंबर सन्मान्य तुफानदादा यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. कासार वडोली टीमचा संगणक टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे आयोजकाशी. पहिल्याच बॉलवरती पहिला पण अंदरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे एक सोपा झेल दिलंय आणि पहिल्याच बॉलवरती मात्र पाहतो की आपण जय तुरे नावाचा ब्रँड गोलंदाज या टीमचा त्यांनी टीमला पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. अजून एक भिवंडी विभागातला संघ तो म्हणजे पाहतोय आपण सर्वांची लाडके म्हणजे जर पाहतोय की आपण मला वाटतं की अवक्या इज द बेस्ट. नरेश याला मात्र खाता उघडता आला नाहीये. 0 धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय मोगरपाडा टीमला. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. पहिल्या फेरीतला आजच्या दिवसातला हा दुपारच्या सत्रानंतरचा पहिला सामना पाहतोय आपण. वरच्या गटातून टेंबोली टीमचं अतिशय चांगलं दर्जेदार प्रदर्शन पाहिलं, पण असं वाटलं होतं की जेव्हा मिसफील्ड झाली 3 धावा गेल्या होत्या तिथे मात्र टेंबोली संघ परवत होतो काय, पण काय नंतर कमालची 2 बॉल हाताळल्या गेले आणि ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. चांगला बॉल जयतूर यांचा पाहतोय आपण. खोलून टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगला नव्हता तिथं मात्र पाहतोय आपण बीट झालाय बॅटर. परत एकदा पाहतोय आपण क्षेत्ररक्षण वर नजर टाकूया आपण कशा प्रकारे जयतूर यांनी आपल्या बॉलिंग अटॅकवर लावल्या गेलं बॅटरसाठी. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, लॉंग ऑफ बाउंड्री, थर्ड मॅन आणि फायनल एक सर्कलच्या आतमध्ये. याच पाहता परत एकदा चुकीचा फटका, चुकीला माफी नाहीये आणि चांगलं झेल इथं मात्र घेता आलं नाही. ड्रॉप झालंय झेल, जीवनदान मिळालंय बॅटरला. आता मात्र एका धावेने खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण मोगरपाडा टीमचं. दयनीय स्थिती म्हणता येईल. 1-1 पहिलं षटक जय तुरे, एक मौल्यवान खेळाडू भिवंडी ग्रामीणमधून सातत्याने चर्चेचा विषय ठरतो तो जय तुरे. आपल्या कोट्यातला पहिला आणि टीमकडून सुद्धा पॉवर प्लेचं पहिलं षटक हातावताना समोर बॅटर खेळण्यासाठी ते मात्र सज्ज होतोय तो म्हणजे आकाश भोईर. चांगला बॉल परत एकदा पाहतो आपण. अँगल बनून चेंडू बाहेर निघणार होता. कमालीचं बॉलिंग अटॅक सध्या तरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये
जयतुरीच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुमित मात्रे चषक 2026 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुसरा सत्र पाहतोय आपण. आज सुमित मात्रे साहेबांचा मला वाढदिवस आणि त्याच्यात औचित्य साधून या स्पर्धेचे एक चांगलं आयोजन पाहतोय आपण. शिवसेना शाखा, युवासेना कालेर व बंद्रामती कालेर टीमच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन. यावेळेस पात्रा फटका, हवाई फायर, लॉंग ऑनच्या वरतून आला हा दमदार षटकार. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर एक पाहतोय आपण वाईड स्पीड विकेटवर. याच पात्र अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फटलाय का पाहायचंय आणि इथं मात्र सेल ड्रॉप झालाय अजून एक. सागर यांनी मात्र पाहतोय की आपण निश्चितच 2 झेल ड्रॉप केले. सागर एक ब्रँड खेळाडू आहे दिवे टीमचा पाहतोय, पण कधी कधी म्हणतात ना अल्पेश दादा, प्रत्येक खेळाडूचा तो दिवस नसतात, मग त्याच्याकडून चुका 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 होतच असतात आणि सातत्याने दुसऱ्या वेळेस चुका पाहायला मिळाली सागर यांच्याकडून. तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोगरपाडा टीमची धावसंख्या 1-9. यानंतर जो सामना होईल चला दोन्ही टीमचे संगणक कलेश अँड कंपनी म्हणजे भादवड विपक्ष -11 जय बजरंग. कारिवली टीमचा संगणक आपण टॉससाठी सज्ज राहायचे आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी धावसंख्या. आता मात्र क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण दूर त्या टोकाकडनं मेघनाथ आले. व्यक्तिगत स्वतःचं पहिला आणि टीमचं दुसरं. पहिला बॉल पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गिली चेंडू कुठं बरंच झाले पाहावं लागेल. आणि मला वाटतं की बॅटर होतो इथं मात्र बाद झालंय. अतिशय चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून पाहतोय आपण. सरळ थेट मधल्या स्टेवर जाणारा बॉल होता आणि त्यावर मात्र प्रश्न विचारला आणि थेट अपील उचलून ठेवली पंचांनी. विकेट क्रमांक दुसरा. धावसंख्या जर पहिले आपण 9. आता मात्र क्रमांक 4 वर बॅटर येतोय तो मोगरपाडा टीमकडून पिंट्या. कारिवली विपक्ष वादवड. चला दोन्ही टीमचे संगणक आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे, कारण की ही इनिंग समजा तर लगेच टॉस होईल. टर्न केले बॉलला पाहतोय आपण ऑन साइड कडे मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. धोका निर्माण झालाय. अतिशय वेगात थ्रो येतोय पण 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. टीमची धावसंख्या आता मात्र 2 अंक पार करते ती 2-11. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की प्रतिस्पर्धी टीमकडे जर पाहिलं आपण अक्षय पाटील, सागर भोईर सारखा दिग्गज ऑलराऊंडर, सागर पाटील, अक्षय मडवी
हो चांगला बॉल होता ऑफ ड्राईव्ह पतोय आपण एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जातोय अतिशय वेगात परत एक चोरटी धाव इथं मात्र कंप्लीट करताना आणि टीमचा संगणक कुणाल नो डाऊट खूप मोठं नाव आहे आणि त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला किमान 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण आकाश भोईर जिच्या बॅटमधून एक षटकार आलाय 3 बॉलचा सामना केलाय त्यांनी चांगली बॅटिंग करताना चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल राईट आर्म वर द विकेट आकाशच्या बॅटमधून आकाशी फटका केडी के कडक 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 आलाय दमदार षटकार. हो ना भाई मागच्या वेळेस बोललो ना कधी चेंज पण झालं आणि गौलीचं जर पाहिलं आपण अल्पेश यांच्याकडे सर्व काही गुण आहेत आणि काही दिवसानंतर कॉमेंट्री सुद्धा करेल पंचाची भूमिका सुद्धा पार पडेल आणि स्कोरिंग नो डाऊट तिहेरी भूमिकेमध्ये पाहतोय आपण. मोठे कलाकार सर्वात मोठे कलाकार भिवंडीमध्ये कोणी असेल तर आमचे एकच दादा अल्पेश 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 दादा. सज्ज होताना बॉलर चांगला फटका आकाशच्या बॅटमधून झकास षटकार आला होता. अजून एक पण गतीमध्ये परिवर्तन आणि याचबरोबर आकाशाला परतीचा प्रवास करावा लागेल. बाहेर जाणारा बॉल होता त्यावर आडो बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची चुंबणी घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धक्का क्रमांक 3 बसलाय मोगलपाडा टीमला. यावेळेस पाहतोय आपण एकदा परत फटका फाटलाय. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. तू चल मैं आया पटावर हजी लावण्याचं काम आता मात्र करताना मोगलपाडा टीमची बॅटर. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 18 आहे. पाहतोय आपण 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4 खेळाडू बाद झाले. 18 धावा प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 9 धावाची सरासरी पार केलेली आहे आणि ही सरासरी चांगली नाही आहे कारण की प्रतिस्पर्धी टीमकडे जर बॅटिंग आम्ही नजर टाकली होती. अक्षय म्हणजे सर्वांचा लाडका भिवंडीकरांचा अवके आहे. सागर इज अ ग्रेट ऑलराऊंडर. टीमचा संगणक कुणाल आहे आणि अजून बरेचसे बॅटर या टीमकडे त्यासाठी तुम्हाला किमान 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. अवके आपण व्यासपीठावर यायचंय. अक्षय माडवी 0 मिनिटात कमाल. अक्षय मडवी विनंती असेल आपण या व्यासपीठावर. तर क्रमांक 3चे षटक सूरज भोईर घेऊन येतोय. व्हीएपी डॅज अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण पिंट्या पाटील. चला मित्रा सराव आपल्याला आपल्या खेळाडूला नाही तर प्रतिस्पर्धी टीमला आपल्याला बॉलिंग टाकायची आहेत. शॉर्ट पाकिट डायनामिक. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. पहिला बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. शॉर्ट कव्हरकडे चेंडू जातोय डीपकडे. खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र 2 कंप्लीट. तिसरी पण कंप्लीट होईल का पाहिजे आणि इथं मात्र निश्चितच संधी मिळाली होती पण परतीचा प्रवास करता आला नाही. अजून एका बॅटरला मैदान सोडावं लागेल धावचीच्या स्वरूपात.
लीग मॅचेस असल्यानं मग गणेश पाटील अतिशय छान खेळतोय. यस, पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये पहिला आपण बेस्ट बॅटर राहिला होता. त्यानंतर PPL पिंपळगड प्रीमियर लीगमध्ये मालिकावी ठरला होता. आणि असं वाटते की दिवसेदिवस त्याची दाढी पिकत चालली पण खेळ निघत चाललंय. वा भाई वा. आणि पिंपळगडची कुठली पण टुर्नामेंट असो पहिले कॉल सुनील पवारला ते अल्पे दादा. पण तरी पण आपण आता असतात काहीतरी इकडून तिकडे. हा बॉल पाहतोय आपण ड्राईव्ह केले पाहतोय आपण स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. एकच सिंगल कंप्लीट. आता मात्र निश्चित प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये इथं मात्र विहान एंटरप्राइजेस दिवे टीमचं पार्ट जड वाटलंय. बॉलिंग असो क्षेत्ररक्षण 30 षटक प्रगतीपथावर. धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त 20 आहे. आतापर्यंत जर पहिले आपण 5 बॅटर 21 धावा आहेत आणि 5 बॅटर प्रतीचा प्रवास केलाय. निम्मा संघ गारद झालाय. चांगला फटका आहे यावेळेस. पाहता पाहतोय कव्हर आणि पॉईंट मधून चेंडूला पाठवलाय. अतिशय वेगवान आउटफील्ड आहे. चेंडू थांबणार नाहीये पण थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडा थ्रो अंडरआर्म पाहायला मिळतोय आणि इथं मात्र पंचाचं बोट मला वाटते की आकाशाकडे धाव बाद होतोय बॅटर. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण आता मात्र धावसंख्या 23. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र आलाय. परत एकदा पाहतोय आपण गावाला की पाणी पडायचं. वीर आलाय. वीर नावाची बॅटर लई बाहुबली असतात पण वीर कशा प्रकारे वीरता दाखवते पाहायचंय. हो हो, चांगला चांगला बॉल होता. पाहतोय आपण विकेट किपर बीट झाला होता बॅटर आणि मात्र अतिशय कमालीचा षटक हाताळताना सूरज भोईर याला पाहतोय आपण. धावसंख्या धावपलकावर 23. 30 षटक प्रगतीपथावर. या नंतर जो सामना होईल चला दोन्ही टीमचे संगणक मिनेश 11 म्हणजे जय बजरंग कारिवली टीमचा संगणक आणि द वॉल ऑफ भादवड करिश मात्रे अँड कंपनी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्जराचे टॉस करण्यासाठी. भादवड टीमचा संगणक क्रिश सुनेगा क्रिस का गाणा यावेळेस मात्र ऑनरी पाहतोय आपण. लॉंगवानकडे चेंडू जातोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र बऱ्याच वेळेनंतर जर पाहिलं आपण पुढे सरकते. आता मात्र 24. दिमी आणि संत बॅटिंग मोगरपाडा टीमची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना इथे मात्र पाहतोय आपण रेट मारतो विकेट. पुढचा बॉल. ओहो, चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगल्या बॉलनी मात्र षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 24 फक्त धावपलकावरती पाहतोय. तर
मुंडोरा अँड या टोकाकडनं अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र बॉलर पाहतोय आपण मला वाटतं की सागर सज्ज होतोय एक चांगला. आणि या खेळाडूच्या नावावर एक असा रेकॉर्ड आहे, येवळीच्या मैदानावर तब्बल एका दिवसात 8 प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड या खेळाडूने घेतला होता. हे बघा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जेव्हा सामना चालू असतो तेव्हा कुठल्याही प्रकारे बाईक आणायची नाही आहे. यानंतर जर कुठली बाईक आढळल्या गेली तर त्याची चाबी काढण्यात येईल, कारण की तो बायपास आपण पाहतोय गाड्यांच्या पाठीमागून तो रस्ता चालू आहे. जर प्रेक्षकांनी कुठल्या प्रकारे जर बाईक आणली तर ती गाडी जप्त करण्यात येईल. कोणीच नाही आणणार. पहिला बॉल वेगवान पाहतोय आपण, लाईन कुठेही पंच चेक करतील, लाईन चुकीची, दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण मात्र 25. सागर पाटील 2 ते 3 वर्ष झाले या खेळाडूचं प्रदर्शन कुठेतरी टीमसाठी चांगला होत नाहीये, पण एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे सागर. चांगला बॉल यावेळेस पाहतोय आपण, टप्पानंतर अजून थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगली वापसी करताना गोलंदाज सागर. चांगला फटका नाहीये, फटका फटलाय, चांगला झेल कंप्लीट. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. तू चल मैं आया. चला यानंतर जो सामना होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटची सूचना असेल. भादवड विपक्ष कारिवली टीमचा संगणक आलेला आहे. मिनेश 11 जय बजरंग कारिवली टीमचा संगणक ऑलरेडी की पप्या खारीक आलेला आहे. पप्या दादा टीमच्या कॅप्टनला पाठवायचं आहे. आणि या कारिवली गावाचे उद्योजक आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व मिने दादा जर आले असेल तर मिने दादा या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत असेल. चार बॉल नंतर टॉस साठी कारिवली टीमचा संगणक आपण हजर राहणं गरजेचं आहे. यस स्वागत आहे आपलं. आउटड्राईव्ह पाहतोय आपण, लांगवाकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एका सिंगल तिथे मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र दुसरी धाव सहज कंप्लीट पाहायला मिळाली. या 2 धावनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण 27. सामना आणि जिथे एकतर्फी होईल की मात्र मोगरपडा टीमचे बॉलर पलटून वार करेल. सागर चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. फुल टॉसवर टोला पाहतोय आपण, फटका फटलाय, सरळ हातात जाऊन विसावलाय. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. आठवा बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. खराब बॅटिंग पाहतोय आपण, चुकीचे फटके मारून स्वतःची विकेट बहाल करताना. आणि मित्रांनो आज ठीक 7 वाजता दुसरा सेमीफायनल सामना इंग्लंड बनाम हिंदुस्थान 7 वाजता ठीक. हा बॉल परत टाकावा लागेल. टप्पापर्यंत अजून चेंडू बाहेर वळतोय. आज आमची तिन्ही पंचाची भूमिका खूप छान पार पाडायला मिळाली. कोणगावचे राजेंद्र पाटील सर आणि एक लेग ब्रेकर बॉलर म्हणून ज्याची ओळख आहे. आता नुकतीच मालिकावीरचा पुरस्कार या वयात सुद्धा पटकावणारा राजेंद्र बजाके सर
आणि अजून एक विकेटचा पतन. 9वा बॅटर होतोय तो बाद. आणि याचबरोबर इनिंग समाप्त होती ती पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जो टार्गेट उभं केलंय मोगरपाडा टीमनी व्हियान एंटरप्राइजेस दिव्या टीम समोर एक छोटंसं आव्हान असेल. 28 धावा धावपलकावरती 29 धावांचं आव्हान आहे. टॉसकडे आपण वळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन होतील. भादवड आणि कारेवली या टीम दरम्यान टॉस करण्यासाठी व्यासपीठावर गणेशदादा आणि राजेशदादा या दोन्ही आयोजकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर पाहतोय आपण टॉस बॉक्समध्ये आमचे गणेशदादा आमच्यासोबत जॉईन झाले. ते आयोजक कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत. तसेच आमचे राजेश दादा आणि सोबतच डॅशिंग अंदाज सूरज पाटील. हा कॉईन पाहतोय आपण एकीकडे सर्वांचे लाडके म्हणजेच भिवंडीची लोकप्रिय खासदार बाळेमामा यांचा आपण फोटो पाहतो. त्यानंतर ज्याच्या नावाने स्पर्धा ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच आपण त्याच्याच नावाने चषक ठेवणार आहे असे आमचे सुमित कुमार साहेब यांचा हा लोगो आहे. पाहतोय आपण कोण मागणार. बाल्यामामा मागणी आहे. आणि होय आम्हाला कोण हवंय भिवंडीकरांना तो एकच हवाय लोकप्रिय खासदार बाल्यामामा आलाय. तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल भादवड टीमच्या बाजूने गेलाय. निश्चित भादवड टीम म्हणजे पहिला पण खूप युवा खेळाडू आहेत. सातत्यानंतर पहिला पण करेश म्हात्रे असो की बाळा असो सोबत टीमला घेऊन चालणारे खेळाडू आहेत. तर सर्वप्रथम पाहतो की आपण हा जो चषक पाहतोय सुमित म्हात्रे चषक 2026 थोडक्यात आयोजनाबद्दल काय बोलशील. पहिला राऊंड आहे त्यासाठी विचारतोय. आयोजन तर खूप चांगलं केलं आहे. आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जर पहिला आपण टेनिस क्रिकेटचा हा सीझन संपण्याच्या मार्गाकडे आहे. आता येईल टुर्नामेंट तर नाईटच येणार आहे. काय बोलशील यानंतरच्या आयोजकाला की कशा प्रकारे या उन्हात टुर्नामेंट ठेवायचे की नाईट ठेवायचे. उन्हाचं तापमान तर खूप वाढलं आहे. नाईटलाच ठेवलं पाहिजे सर्वांनी. यस नाणेफेक जिंकलेले समोर एक चांगला संघ पाहतोय आपण. जर विचार केला आपण भिवंडीमध्ये त्याचं नाव मोठं आहे. भिवंडीच्या बाहेर जर मिनेश येलेहून कारिवली संघ बाहेर गेला तर एक मोठी छाप सोडवतो. त्या टीमच्या विरुद्ध नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत निश्चित पाहतोय पण मिनेश 11 म्हणजेच छेबजरंग कालवी टीमचा संघनायक. ज्या प्रकारे तुमचा संघ जेव्हा जेव्हा मोठ्या टुर्नामेंटसाठी खास स्पेशली ओळखला जातोय मग भिवंडी असो आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर असो तुमच्या नावाचा दबदबा कायम आहे. पण इथं आल्यानंतर पाहतोय की आपण सुमित म्हात्रे चषक 2026 हे आयोजन कसं वाटलं. आयोजन तर खूप चांगलं आहे. बॅटिंग करायची आहे. 4 षटकार सामना कितपत जाण्याचा प्रयत्न असेल. 40-45 प्लस जायचा प्रयत्न करू. यावर्षीचा हंगाम खूप जास्त भिवंडीच्या बाहेर तुम्ही गाजवलाय. अजून एक मेगा इव्हेंट जिंकण्याचा प्रयत्न असेल. हो नक्की. बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्स सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण भादवड टीमच्या बाजूनं गेलाय. प्रथम सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. तर वळूया आपण. तसं जर बघितलं तर आजच्या दिवसातली लो स्कोरिंग मॅच आहे. 29 इज अ टार्गेट. पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण 65 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या मॅचमध्ये 40 धावांचं लक्ष्य. तिसऱ्या मॅचमध्ये 46 धावांचं लक्ष्य आणि चौथ्या मॅचमध्ये 29 धावांचं लक्ष्य. क्षेत्ररक्षण लावलं जाते. सलामीची जोडी सुद्धा खेळपट्टीवर आलेली आहे.
एस टी रक्षक जर आपण बघितलं एस टीपासून थोडासा दूर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक जर आपण बघितले तर अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. पहिला चेंडू आणि कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. कारण वाईड ऑफ लॉंग ऑन आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे. क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका स्ट्रेट लॉंग ऑन. कुणाल पाटील कॅप्टन आहे आणि कॅप्टनने स्वतःला पाचारण केलेलं आहे, सलामीला आलेलं आहे. कुणाल आणि जतीन अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिलं षटक हाताळतोय भावेश भोईर. इट्स अ वाईड यॉर्कर. वाईड यॉर्कर बघायला मिळाला. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा खोलवर टप्प्याचा चेंडू. आणि जेव्हा तुम्ही वाईड यॉर्करचा वापर करतात, वाईड यॉर्कर जितक्या धावा तुम्हाला मिळणार नाहीत. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउटचा फटका आणि सरळ डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा. इट्स अ फ्लॅट 6. रॉकेट शॉट बघायला मिळाला. काय फटका खेळलेला आहे. शॉट वाईड अँड पनिश असं म्हटलं जात आहे. कुणालच्या बॅटमधून हा षटकार आला. आक्रमक सुरुवात. एक माफक लक्ष आहे, 29 धावांचं लक्ष आहे. पुन्हा फटका खेळलेला आहे. वाटर शॉट. लॉफ्टेड फटका खेळलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. मोगरपाडा संघाच्या खेळाडूंनी सामना सोडलेला दिसतोय. कारण जेव्हा क्षेत्ररक्षण करताना तुमचे कमरेवर हात जात आहेत. स्वप्नीलजी पाटील यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. मिनेस 11 जय बजरंग कारवीर संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेव भादवड, करेश दोन्ही संघ कॅप्टनने आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे त्वरित. हा चेंडू मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईड यॉर्कर चेंडू होता. उजव्या यष्टी थोडासा बाहेर होता आणि खोलवर टप्प्याचा होता. डॉट बॉल जातोय. फारसा फरक पडत नाहीये बॅटरला, कारण चांगल्या स्थितीमध्ये संघ आलेला आहे. तो विहान एंटरप्राइजेस दिवे संघ निम्मा पल्ला पार केलेला आहे. पुन्हा अगदी ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू मात्र हवे त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल समाप्त केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. मात्र कुणालने आपली भूमिका चोख बजावलेली आहे. कारण बघितलं आपण तर कुणालने फक्त 5 चेंडूचा सामना केला आणि 16 धावांची उपयुक्त खेळी केली आणि संघाला एक चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट करून दिली. कारण 16 धावांवर पाहतोय आपण कुणाल बाद झालेला आहे. लक्ष जे आहे माफक लक्ष आहे, 29 धावांचं लक्ष आहे. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती फक्त 13 धावांची आहे. 13 रिक्वायर्ड. दोन्ही कॅप्टनना पुन्हा एकदा ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने ऑफिशियल कॉल आहे. आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. मिनेश 11 जय बजरंग कारिवली तसेच भादवड संघ, भादवड संघ कॅप्टन करेश मात्रे, भादवड संघ गावदी भादवड. कुणाल बाद झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय प्रसाद पाटील. व्हेरी पॉप्युलर नेम पॅसी. आजकाल ग्रामीण भागामध्ये सुद्धा टोपण नावं खूप आहेत. मी बऱ्याच दिवसांनी विचार करते की अल्पेश गायकवाडला सुद्धा एखादं टोपण नाव द्यावं.
लवकरच देण्यात येईल. रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि साफ बोल्ट टिपलाचित. खरं तर बाद होण्यासारखा चेंडू हा नक्कीच नव्हता. फुल टॉस चेंडू होता आणि उशिराने फटका खेळण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मात्र सुपडा साफ झाला होता, त्रिफळाचीच झाला होता. सरते शेवटी मरता क्या न करता सागरला पाचारण केलं. कुणालने खरं तर फ्लाइंग स्टार्ट करून दिली. त्यानंतर खरं तर प्रसादला जी संधी दिली होती पण संधीचं सोनं प्रसादला करता आलं नाही. सरते शेवटी बघितलं कुणालने की सागरला पाचारण केलं. मोस्ट एक्सपिरियन्स अनुभव सागरच्या पाठीशी खूप आहे. जतीन त्रिफळाचीत झालेला आहे. 0 बाद झाला. प्रसाद नॉन स्ट्रायकर इनला आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी सागर सज्ज होईल. बादवड संघाला सुद्धा ऑफिशियल कॉल आहे. सामना संपण्यापूर्वी कृपया आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधा. सन्नी फक्त हलक्या त्यानं टर्न केलेला शॉर्ट स्क्वेअर लागला आणि त्यावर सागर एक धाव पूर्ण करतोय. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. 29 धावांचं एक माफक लक्ष आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर पहिल्या धावामध्ये भरपूर धावा आलेल्या होत्या कारण तब्बल हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. डॉट बॉल जातोय. धावसंख्या थांबलेली 17. चांगली गोलंदाजी षटकामध्ये सन्नी करताना दिसते. मुंडोरा एंड कडनं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. तुम्ही जेव्हा इम्प्रोवाइज फटका खेळतात ना तेव्हा चेंडूची निवड सुद्धा तितकीच फार महत्त्वाची असते. भारताचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार अर्थात स्काय जेव्हा असे फटके खेळतो ना तेव्हा चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. तुम्ही जेव्हा ऑन साईडला फटका खेळता चेंडू हा मिडल किंवा लेग स्टम्पच्या बाहेर असणं गरजेचं आहे. नो डाऊट उजव्या स्टेजच्या बाहेरनं तुम्ही खेचून मारू शकता पण तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक त्या फटक्यावर तुम्हाला मिळत नाही. प्रसादला जी संधी दिली वन डाऊन पोझिशनला त्याचा फायदा प्रसाद उचलतोय का बघायचं आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. 17. सन्नी उंची दिलेला चेंडू. या पंचांनी खरं तर या ठिकाणी DRS रिफरल केलेला आहे. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला होता. तिसऱ्या पंचांकडे हाईट फॅक्टरसाठी बाउन्स झाला होता. खेळाडू कक्ष पाहतोय आपण. खरं तर स्वर्गीय दर्शन मडवी खेळाडू कक्ष. दर्शन मडवी यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्यासाठीचा खेळाडू कक्ष आपण खेळाडू जे बसलेले आहेत हा जो खेळाडू कक्ष आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला होता. सन्नी पायामध्ये टाकलेला चेंडू थोडासा ॲक्वर्ड पोझिशनने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळायचं होतं
धाव मात्र घेतली नाही, कारण सागरने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. काय गोलंदाजी षटकामध्ये केलेली आहे. फक्त एक धाव देऊन एक सफलता प्राप्त केली सन्नीने. आता समीकरण मात्र बदलते, कारण धावसंख्या आहे 17. 2 बाद 17 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावा. 12 चेंडू आणि 12 धावा. मागची मॅच आपण बघितली. वाट अ बॉलिंग. नेहमी स्मरणात राहील मोनिशने जी गोलंदाजी केली होती अप्रतिम. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता होती. नरेशमती कासारवली संघाचा पराभव केला. बऱ्याचशा वेळेला असं कमी वेळा बघायला मिळतं, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. आजची जी मॅच आहे भारत विरुद्ध इंग्लंड, भरपूर दिग्गजाने भविष्यवाणी केलेली आहे. तिसरा षटक येतोय. नरेंद्र भारती आणि हा चेंडू सरळ सरळ फेकून दिला जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सरळ फेकून दिलं होतं षटकार. सागरने धाव घेण्याचा प्रयत्न का केला नाही याचं उत्तर त्याने लगेच दिलं. खरं तर धाव होती, मिळणार होती शेवटच्या चेंडूवर, मात्र सागरने धाव घेतली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि पहिल्या चेंडूला अगदी सणसणीत षटकार लगावला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. कारण सागरने बघितलं ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा. लगेच चेंडूला सरळ फेकून दिलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आता समीकरण बदलतंय. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र प्लेसमेंट तितकंसं चांगलं नाही. लॉंग ऑनला शतरक्षक आहे, पण एक फक्त धाव मिळेल. एका धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या 24. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. हुकचा फटका आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. आणि त्याचबरोबर आई पिंट्या 11 मोगरपाडा हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. सो अभिनंदन विहान स्पोर्ट दिवे आणि हार्ड लक आई पिंट्या 11 मोगरपाडा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड लगेच माहिती देतील. सागर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. कारण शेवटचं षटक त्याने जे हाताळलं त्यामध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले. सागर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. सागर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. सागर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच.
सागर प्लीज कम फॉरवर्ड. सुरुवातीला उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्यानंतर जेव्हा फलंदाजीला संधी मिळाली, फारशी संधी मिळाली नाही, पण त्या खरं तर एक षटकार लगावला महत्त्वपूर्ण आणि संघाचा विजय अगदी सहजगत्या साकार केला. आमचे सन्माननीय गणेश मोतीराम तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर बॅग हे मला स्पॉन्सर केले श्री दिनेश कृष्णा म्हात्रे, तनुश्री एंटरप्राइजेस, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सो वेल प्लेड सागर. आणि सागर वेल प्लेड सागर आणि बेस्ट लक. सागर ये तो सुरुवात आहे. सागर ज्याने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेल प्लेड सागर अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच आणि हार्ड लक. आई पिंटे आल्यावर मोगरपाडा. पण तू क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. तर वळूया आपण आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच असणार आहे आणि ज्या प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, एक युवा आणि डॅशिंग अंदाज, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिक क्लब मराठी वेळचे डॉक्टर गवळी सर सर्वांचा